नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे. नवराष्ट्राच्या डिजिटलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. महापालिका निवडणुका काही महिन्यातच होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी तयारीला देखील सुरुवात केली आहे. आणि अशातच आपल्यासोबत आता काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे सर आहेत बोलण्यासाठी, आणि आपण त्यांच्याशी अनेक विषयावर चर्चा करणार आहोत. नेमकं काँग्रेस कोणत्या मुद्द्यावर महापालिका निवडणूक लढवणार आणि काय नेमकं विकासाचा मुद्दा समोर असणार, आणि सध्या आता काँग्रेसमधील अनेक नेते हे दुसऱ्या पक्षात जाण्याची शक्यता चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिंदे सर आहेत. सर, तुमचं नवराष्ट्राच्या डिजिटलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आभारी आपण बोलवल्यानंतर. सर, आता गेल्या 2 दिवसापासून चर्चा सुरू आहे की काँग्रेसमधले मोठे नेते आता भाजपमध्ये जाणार, अशा चर्चा रंगल्या आहेत. काय सांगाल याविषयी? ते काही नवीन नाहीये. प्रत्येक पक्षाला ज्या वेळेला एखादा पक्ष मोठ्या प्रमाणात असतो, सत्तेमध्ये असतो, पण एक गोष्ट त्यातली म्हणजे तुम्ही बोलायला विसरलात का सांगायला विसरताय, पण कुणी बाय चॉईस जात नाही. जर एखाद्या पक्षात जर तुम्ही जात असाल, आज जे काही नेते मंडळी जात असेल हे ब्लॅकमेलमुळे आणि ईडीच्या भीतीमुळे जातात, हे एवढं नक्की होतं स्पष्ट. म्हणजे तुम्ही मग गणेश नाईकांपासून घ्या तर तुम्ही त्यांचे एक एक घ्या, ज्यांचे विषय आहेत, मग हर्षवर्धन पाटील असतील, विखे असतील किंवा मग नारायण राणे असतील, सगळे या कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे गेलेले. हे कधीही पलटतील आणि येतील, त्याचा काही भरोसा नसतो. याला जोडून एक प्रश्न आहे, म्हणजे राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर काँग्रेस पक्षाची अशी पडझड सुरू असताना आणि अध्यक्षपद या अशा कसोटीच्या कालावधीत, म्हणजे सत्ता असल्यानंतर तुम्ही हार्डली 15-20 दिवस फक्त अध्यक्ष होता, या कसोटीच्या काळामध्ये शहरातील पक्ष सावरण्यासाठी तुमचे काय प्रयत्न सुरू आहेत? बघा, मी तर पक्षाला आभार मानेल. ज्या वेळेला सत्तेत असतात त्यावेळेला तुम्हाला स्वयंसिद्ध करण्याची काही संधी नसते. अशी आता परिस्थिती की काहीतरी आम्हाला करण्यासाठी संधी एक राऊंड आहे. आम्ही सुरुवातीला पहिल्यांदा जेव्हा काँग्रेस पक्षाची मी सूत्र हाती घेतली त्यावेळेला पहिलं पुणे शहरामध्ये एक वातावरण तयार झालं पाहिजे. पुणे शहराला कळवलं पाहिजे की देयर इज अ थर्ड प्लेअर इन ऑन द ग्राउंड. आतापर्यंत काय होतं, तर जेवढे काय आपण सगळे वृत्तपत्रापासून बाकीचे बघत होतो, तर बीजेपी अगेन्स्ट एनसीपी एवढाच होईल. आमची आझादी गौरव यात्रा असेल, आमची 75 किलोमीटरची प्रत्येक ब्लॉकमध्ये आणि प्रत्येक अख्ख्या पुणे शहरामध्ये जवळजवळ आमची 83 किलोमीटरची पदयात्रा पूर्ण झाली. तर आम्ही प्रत्येक जागी, त्यानंतर आम्ही महागाईच्या संदर्भामध्ये नागरिकांशी चर्चा केली. म्हणजे मंडई असेल, रिक्षावाला असेल, हातगाडीवाला असेल, गॅस विकत घेणारी बाई असेल, पानाच्या दुकानावर असेल, तिथं मी स्वतः आणि काँग्रेस पक्षाचे सिनियर नेते रमेशदादा बागवे असेल, मोहन जोशी असेल, दीप्तीताई चौधरी, कमल व्यवहार होते, सगळेजण नागरिकांशी आम्ही संवाद साधला आणि आम्ही त्यांना त्या महागाईच्या बद्दल विचारलो. हे 2-3 मुद्दे घेऊन आम्ही आता पुणे शहरामध्ये पद्धतीने केला. प्रभाग न्यायापेक्षाही ॲक्युट म्हणजे ब्लॉक पद्धती. आमचे पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये 12 ब्लॉक्स आहेत. त्या 12 ब्लॉकमध्ये आम्ही प्रत्येक जागी 83 किलोमीटरची पदयात्रा पूर्ण केली. सर, पक्ष संपत चालला हा विरोधकांचा आरोप आहे. काँग्रेस पक्ष संपत चालला, परंतु आता पुण्यामध्ये तुम्ही एक शहराध्यक्ष म्हणून पक्ष मजबूत ठेवण्यासाठी तुमची तयारी कशी असेल? आपला जो पक्ष संपत चाललाय ह्या विषयाला माझ्या शब्दाला थोडा आक्षेप असेल, कारण पक्ष हा विचारधारेवर चालतो पण ते नेत्यांवर चालत नाही. नेते मंडळी येतात, नेते मंडळी जातात, आणि आम्हाला तर माझी व्यक्तिगत अशी समज आहे की ज्या वेळेला नेते जातात त्याच वेळेला नवीन नेते तयार होतात. आणि काँग्रेस पक्षामध्ये एवढ्या वर्षाचं व्हॅक्यूम जे होतं त्यामुळे नवीन नेतृत्व तयार होत नव्हतं. आज जर तुम्ही बघितलं राज्यातनं बघा की ह्याच्यात, आणि मग आता तुम्ही नेहरूंचा काळ बघा, इंदिरा गांधींचा काळ बघा. इंदिरा गांधींनाही नेहरूंच्या काळातले जवळच्या लोकांनी काम करून दिलं नव्हतं. म्हणजे व्ही कामराज असेल, त्यांना जेलमध्ये टाकण्याचे सुद्धा आरोप इंदिरा गांधींवर झाले. राजीव गांधी ज्या वेळेला आले त्यांच्याही जवळपासच्या लोकांनी काम करून दिलं नाही. मग ज्ञानी झैल पासून दुसऱ्या, तसंच प्रत्येक अध्यक्ष बदलला की नवीन पिढीचा बदलला की त्या आजूबाजूला असतात, म्हणून त्या अध्यक्षांनी त्याकडे लक्ष न देता नवीन पक्ष बांधणी, नवीन कार्यकर्ते ह्याच्यावर लक्ष प्रामुख्याने करावं. पुण्यामध्ये, पुणे महापालिकेत मविया असणार का? महाराष्ट्र विकास आघाडी असणार का? असेल तर काय प्लॅन आहे तुमचा? आणि होणार नसेल किंवा तुमचा विरोध असेल तर काय प्लॅन आहे? विषय आघाडीचा आहे, तो शेवटी राज्य सरकार आणि केंद्रातनं आम्हाला जो काही आदेश येईल तो मान्य भाग आहे. पण आमच्या नेत्यांचं आणि आमचं सुद्धा असंच मत आहे की स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिकेची इलेक्शन ही कार्यकर्त्याची इलेक्शन असते, तर त्या कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे.
जर त्या कार्यकर्त्याला संधी त्या प्रभागात मिळाली नाही तर त्याचा विपरीत परिणाम विधानसभेच्या निवडणुकीवर होतो, लोकसभेच्यावर होतो. म्हणून मी माझं व्यक्तिगत मत असं ठेवलं होतं की तुम्ही वरचं विचार करता की केंद्र आपल्याकडे घ्या, राज्य गेलं तरी चालेल, राज्य आपल्याकडे घ्या, शहर गेलं तरी चालेल, ह्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचं नुकसान झालं. माझं म्हणणं नगरसेवक आपला घ्या, महापौर आमचा नसला तर चालेल, महानगरपालिका आपल्या घ्या, 2 मंत्रिपद नसेल तरी चालेल, राज्य सरकारचं मंत्रिपद प्रामुख्याने ज्याने लोकांची कामं करता येतील असे खाते आपल्याकडे घ्या, 2 खासदार नसतील तरी चालेल. म्हणून खालच्या कार्यकर्त्याकडनं जर तुम्ही सुरुवात केली तर वरपर्यंत आपल्याला जाता येईल. तुमचं हे मत आत्ताच्या कसोटीच्या काळात, पडझडीच्या काळात आता तरी तुमचे नेते गांभीर्याने घेतील असं वाटतंय का? 100% घेतील आणि घ्यायला सुरुवात झाली. त्यामुळेच तुम्ही पुणे शहरामध्ये बघताय 14 तारखेला जो आमचा आझाद गौरव यात्रेची समाप्ती झाली त्यावेळेची संख्या, त्यावेळेचा लोकांचा रिस्पॉन्स असेल. 8 तारखेपासून तर आम्ही 14 तारखेपर्यंत रोज 2-2 ब्लॉकमध्ये एकूण 83 किलोमीटरची पदयात्रा पूर्ण केली. त्यावेळेचा आमचा रिस्पॉन्स, सर्व नेते मंडळींचा सहभाग, त्यामध्ये आपल्याकडे सगळे आमच्या फेसबुकच्या सोशल मीडियावर आम्ही अपलोड केलेले सर्वांचं समाविष्ट होतं. बागवे साहेब असताना आमचं जवळपास अंतिम टप्प्यात आलेलं होतं महाविकास आघाडी करण्याचं, परंतु तुमचं नाव घेऊन त्यांनी असं सांगितलं की काँग्रेस पक्षामध्ये शहर पातळीवर बदल झाल्यानंतर मात्र आता अडचण यायला लागली आहे. तर तुमची माहिती काय आहे, तुम्ही अडचणीत आणतायत असं त्यांचा जर एक तक्रार किंवा खंत असेल तर तुमची त्याच्यावर भूमिका काय आहे? माझी स्पष्ट भूमिका आहे. त्यांनी मला सर्टिफिकेट दिलं असं मी तुम्हाला सांगतो. जर मी माझ्या पक्षहिताचं बोलत असेल, मी माझ्या कार्यकर्त्याच्या हिताचं बोलत असेल आणि जर ते त्यांचं नुकसान असेल तर मी माझ्या पक्ष हिताकडे पहिलं प्राधान्य देईन. दुसऱ्या पक्षाकडे बघण्याचं माझी काही नाही. मी दुसऱ्याच्या अंगणात बघू कशाला आजच्या तारखेला. मला माझं अंगण आहे, मी माझ्या अंगणात पहिलं खेळत माझ्या अंगणात बघत. ठीक आहे, जेवढी मला माहिती आहे तेवढी प्रदेश काँग्रेसकडनं आघाडी संदर्भात जोपर्यंत प्रदेश काँग्रेस काही सांगत नाही तोपर्यंत बसायचं नाही, तोपर्यंत चर्चा करायची नाही. प्रदेशमध्ये चर्चा झाल्यानंतर निर्णय झाल्यावरच बसायचं असे स्पष्ट आदेश होते. आणि जर जे प्रशांत जगताप बोलत आहेत तर मला त्यांच्या विषयावर विश्वास नाही. मी असं नाही बोलणार ते खोटं बोलत आहेत, मला त्यांच्यावर विश्वास नाही. कारण जर त्यांनी हेही सांगितलं असं की आमच्यावर जे बसत आहेत तर मला वाटतं ते पण नेत्यांनी प्रदेश काँग्रेसची संमती घेतल्याशिवाय बसले नसते. म्हणून मला वाटत नाही अशी कोणती बैठक झाली असेल. तर आता आपण सगळं जवळून राजकारण पाहिलं, सगळं बघितलं, आपल्याला काय वाटतं की यांच्याकडनं कोणत्या गोष्टीची कमतरता राहिली आणि शहरामध्ये काय काय समस्या ज्या लोकांसमोर आवाज उभे आहेत ते काय काय आहेत? बघा, आम्ही विरोधी पक्ष असल्यामुळे मी त्यांच्यावर टीका वगैरे करणार हा भाग आहे, मी त्यांच्या विरोधात बोलणार हाही भाग आहे. पण मी त्यांनीच स्वतः कबुली दिलेली 2च उदाहरणं आपल्यासमोर देतो. काल चंद्रकांत पाटलांचं एक स्टेटमेंट होतं की पुणे महानगर 2 केले पण का, तर आम्हाला शहराची वाहतूक व्यवस्था सुधारायची, आम्हाला पाणीची व्यवस्था बरोबर. मग 5 वर्षात तुम्हाला कोणतीच दुरुस्ती करता आली नाही, तुम्ही कबुली दिली. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, त्यांनी त्यांचे एक हेमंत रासने म्हणून त्यांच्या नगरसेवक 4 वेळा स्टँडिंग कमिटी दिली. 4 वेळा दिली म्हणजे जवळजवळ 28,000 कोटीचं बजेट त्यांनी सादर केलं. स्थायी समिती अध्यक्ष ज्या वेळेला अंदाजपत्रक सादर करतो त्याला पुढच्या वर्षी अंमलबजावणी करायला नाही मिळत, पण तिन्हीच्या तिन्ही अंमलबजावणी हेमंत रासनेनेच केली. ते झाल्याच्या 15 दिवसानंतर 20 दिवसानंतरच ते उपोषणाला बसले बापट साहेबांबरोबर की विकासच माझ्या प्रभागात झाला नाही. आता जर तुमच्या प्रभागात तुम्ही तुमच्या प्रभाग समितीच्या ऑफिस समोर अख्खा बीजेपी बसले, 28,000 कोटीचं बजेट सादर केले, त्याची अंमलबजावणी केली आणि तुम्हीच सांगणार की आमच्या भागात विकास झाला नाही, मग पैसे गेले कुठं? म्हणजे ही जी कबुली तुम्ही देताय, मग मी वेगळं बोलायची गरजच नाही. पुणेकर सुज्ञ, पुणेकर हुशार आहेत. फक्त एवढंच आहे की ते जे कोणत्या झापड खाली आहेत त्यांच्या चेहऱ्यावर ते कर्टन फक्त आम्हाला उचलायचे, ते उचललं की मतदार स्वतःहून आपलं मत हे करेल. हा झाला त्यांचा विषय. तुम्हाला काय दिसत त्या समस्या ज्या आहेत? 100% मी तुम्हाला पहिल्या दिवसात सांगतो. 24/7चं उदाहरण घ्या. 25/7 मुरली मोहोळ होते, 2800 कोटीचा विषय होता. आम्ही त्याला विरोध केला, सीबीआय पर्यंत गेलो. ते 28 कोटीचे किती झाले? 1200 कोटी झाले. कामाचं स्वरूप 1 इंचानी बदललं नाही, पण 2800 कोटीचे 1200 कोटी होतात. मग हे वरचे कुणाकडे जायचे होते?
ह्याची चौकशी. मग बापट साहेबांनी अंदाजपत्रक विकास आराखड्याच्या वेळेला बोलले होते की CID चौकशी झाली पाहिजे. मग आज हिंमत असेल तर थर्ड पार्टी ऑडिट होऊ द्या ना, ऑन रेकॉर्ड होऊ द्या. जो काँग्रेसचा मतदार होता, दलित आणि मुस्लिम आहे, तो काँग्रेसपासून भाजपकडे गेला 2014 पासून. तो परत या निवडणुकीच्या निमित्ताने आता बऱ्यापैकी जी मोदींची लाट आहे ती ओसरली असं म्हणतात. तर स्थानीय लोक म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महत्त्वाची आता महापालिका होती. तर त्या निवडणुकांमध्ये परत हा जो मतदार जो आपल्या काँग्रेसपासून जो रावला आहे तर त्याला परत आपण मिळवण्यासाठी काय प्रयत्न करणार आहोत? 100% आमचा जो म्हणजे तुम्हाला काँग्रेस पक्षाचं धोरण माहिती, आमचं सेक्युलर पक्ष असल्यामुळं आमचं फक्त मुस्लिम दलितच नाही तर आमचं सवर्ण सुद्धा आणि टोटल सेक्युलर वोट्स आमचे जे आहेत ते आमचे डिवाइड करण्याचे जे षडयंत्र बहुजन विकास आघाडी पहिली मग MIMचा विषय असेल, पण आता त्या मतदारांना आम्हाला जाऊन आता परत सांगायचं त्यांना बहुतांश कळलंय की बी टीम BJPची कोणती आहे म्हणून. आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही 38 लोकसभा मतदारसंघामध्ये जिथं बहुजन वंचित आघाडी आणि MIMने उमेदवार उभे केले, लाख मतं खाल्ल्यानंतर आमचा उमेदवार पडलेला आहे. असे 16 जागा आहेत. तर लोकसभेला जे झालं, विधानसभेला सुद्धा आता तुम्ही लक्षात घ्या, कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर 5-5 हजारांनी. मी स्वतः कसबा लढलो, कसब्यामध्ये 55,000च्या खाली कधी BJPला लीड नाही. माझ्या विरोधात 23,000चं लीड आहे. त्यात शिवसेनेने 12,000ची बंडखोरी केलेली होती. अशा सगळ्या गोष्टीमध्ये आता तो त्या समाजाला कळलंय की आपले नेते आपल्याला आपल्या जातीच्या आधारावर आता डिस्ट्रीब्यूट करतात आणि हा प्रत्यक्षरित्या BJPला फायदा होतात. तर तो ह्या वेळेला होणार नाही अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. सोशल मीडिया हे आमचं इतकं स्ट्रॉंग आहे, अंधभक्ताची त्यांच्याकडे पोचच होत आहे. बरोबर. आता एक त्यांनी सुरुवातच कशी केली की एक प्रत्येक विभाग चालू केला. कोण विभाग 3 महिन्यापूर्वी देऊच्या त्या गाथे करता आले तिथे बारकरी समाजाला तोच खरा उद्देश तोच होता. ही जी आता शिवाजी महाराजांची राजमुद्रा मिळवला होती हे काय आजची गोष्ट नाही. हे तर गुगलवर तुम्ही 100 वर्ष टाका सगळ्यांना माहिती की हे जे कोणी हे ह्याच्या संदर्भात जे काम महाराजांनीच काम केलं ह्या त्यांना राजमुद्रा ठीक आहे. पण आता कालचं तर मला एकदम आश्चर्य वाटते. कळमडी साहेब तुम्हीच सगळं म्हणताय की कळमडी साहेब सक्रिय झाले आणि काय मात्र संपूर्ण BJP चालतात. बघा, ही लढाई आजच्या तारखेला धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीची लढाई. तुम्ही जे अंधभक्तांचं बोलताय तो अंधभक्ताचं नाही, सोशल मीडियावर पेड ट्रोलर्स ठेवलेले आणि हे सिद्ध झालेले. म्हणून जे अंधभक्त जे कमेंट्स करतात म्हणजे जे आता फेसबुकचे ॲनालिटिकल डाटा त्यांनी जो विकत घेतला, नंतर काँग्रेसमध्ये गुजरातमध्ये ज्या वेळेला विषय झाला तर जो काँग्रेसच्या विषयाला लाईक करतो त्याला वेगळं टार्गेट करायचं. तर हा जो पैसा तुम्हाला मी फक्त एक उदाहरण देतो की काँग्रेस 2014ला काँग्रेसला बदनाम करण्यासाठी 2G घोटाळा होता. कोर्टाने 9 वर्ष झाली. 9 वर्षामध्ये ED, CBI, कोर्ट, सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा हस्तक्षेप हे सगळे तुमचे असताना सुद्धा काँग्रेसवर एकही आरोप तुम्हाला आज सिद्ध करता आला नाही. 2Gचा नाही, तुम्हाला कोळशाचा नाही, तुम्हाला कानीमोजीचा नाही, बलवाचा नाही, कॉमनवेल्थ गेम्सचा सुद्धा नाही, शीला दीक्षितचा सुद्धा नाही. म्हणजे तुम्ही खोटे आरोप केले हे 9 वर्षानंतर सगळी सरकारी यंत्रणा तुमच्याकडे असताना सुद्धा तुम्हाला एकही सिद्ध करता आलं नाही. हा एक मुद्दा. दुसरा जो ट्रोलिंगचा मुद्दा आहे तो ट्रोलिंग मुद्दा तुम्ही पेडवर ठेवता. ॲक्च्युअल वोटर किंवा कोण करतो, कारण वोटरलाच आज कळत नाही. म्हणजे मी नेहमी असं बोलत असतो की कोलगेट 100 वर्ष झाली आलं पण तरी आज जाहिरात करतो. लोकांना माहिती आहे मला कोलगेट. म्हणजे तुम्ही जाहिरातीवर एवढ्या पद्धतीने लोकांना वेडं करताय आणि आम्हाला ते आता लोकांना सांगायचं की बाबा तुम्ही मॉलमध्ये गेल्यावर पहिल्या ट्रेमध्ये जे भडकतं आपला मुलगा तेच सांगतो मला हेच पाहिजे, मला हेच पाहिजे. तर तुम्हाला ते खरं गरजेचं आहे का? ह्या शहराचं, ह्या राज्याचं, ह्या देशाचा विकास त्याच्यात आहे का? कोणताही चॅनल उघडून बघा, हिंदू मुस्लिमचं दुसरं काहीच नाही. मग तुम्ही असे मौलाना आणतात जे काहीतरी बोलतात, असे पंडित आणतात जे काहीतरी बोलतात. तुम्ही सकाळपासून आज एक चॅनल बघा, आज एक कोणते तरी खान होते त्यांनी गणपतीची मूर्ती बसवली म्हणून त्यांच्यावर फतवा काढला म्हणून त्याच्यावर डिबेट चालला. अरे पण माझं म्हणणं की नॅशनल चॅनलवर एवढ्या मोठ्या नॅशनल टीव्हीजला फक्त हेच डिबेट्स आहेत का? विकासाचा डिबेट नाहीये का? मला का कळत नाही की समुद्रामध्ये शिवछत्रपतींचं शिवसृष्टी व्हायची होती ज्याच्यावर तुम्ही आणले, मेटे ज्यांच्यासाठी होते त्याचं डिबेट का नाही?
पुणे शहरामध्ये जे तुम्ही शिवछत्रपतीचं शिल्प बनवणार होते त्याच्यावर का घेत नाही? मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिलची जागा होती, ती जागा घेतल्यानंतर तिथं तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनचरित्र होतं, तो विषय कुठे गेला? तुमचे विकासाचे मुद्दे कुठे गेले? पण आज मला बीजेपीला विचारायचं आहे की ज्या बीजेपीने काळे झेंडे कलमडे साहेबांच्या गाडीवर फेकले, ज्या बीजेपीने त्यांच्यावर घाणेरडे आरोप केले, आज त्यांच्या हातातनं शॉल घेत आहेत ना. आज सुद्धा कॉमनवेल्थ गेमच्या मध्ये निर्दोष काही झालेलं नाहीये ना, पण मांडीला मांडी लावून तुम्ही बसताय आणि आज तुम्हाला कलमडी साहेब निर्दोष नाही वाटत. आज तुम्ही त्यांच्या शेजारी बसताय, त्यांच्याकडे शॉल घेताय, पुष्पगुच्छ घेताय. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की बीजेपी ही संधी साधू आहे. बीजेपी लोकांना फसवते, फक्त सत्तेशी त्यांची नाळ जुळलेली, दुसरं कशाचं. आपल्या शहरात महापालिकेचा विचार केला तर आधी 11 गाव आले, नंतर 23 गाव आले. 11 गावांमध्ये आणि 23 गाव म्हणजे एकूण 34 गावं आहेत. ह्या 34 गावांमध्ये काँग्रेस तुलनेत कमी ताकदीत आहे. तर तो जो भाग आहे त्या भागात आपण पक्षवाढीसाठी काय प्रयत्न करतोय? पक्षवाढीचे 2 कारणं असतात. एक तर आपल्याला तिथं तुमचा सक्षम उमेदवार मिळाला पाहिजे. तो सक्षम उमेदवार ज्या वेळेला तिथं दिवसरात्र असतो तेव्हा पक्षाचे ध्येय धोरणं, पक्षाचे विचारधारा हे त्या नागरिकांपर्यंत चर्चा करतात, तेव्हा ते होतं. म्हणून आमचं म्हणणं आहे की ज्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतात तिथं आपला उमेदवार तयार झाला पाहिजे. आपल्या पक्षाच्या विचारधारेशी एकरूप असलेला उमेदवार असला पाहिजे. कार्यकर्ते मग तयार होत राहतात आणि त्या माध्यमातून कार्यकर्ता तयार होतो. राज्यामध्ये शिंदे फडणवीस सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर महाविकास आघाडीने घेतलेले अनेक निर्णय रद्द करण्यात आले. पुण्यामध्ये अनेक निर्णयात बदल देखील करण्यात आले. तसंच तुमचा कोणत्या निर्णयावर आक्षेप आहे? शिंदे फडणवीस पुणे शहरातले कोणते निर्णय बदलले? प्रभाग रचना असेल त्याच्यामध्ये बदल. आता त्या बघा, विषय असा आहे की जर ते इलेक्शन कमिशनवर पण डॉमिनेट करत असेल, तुम्ही 73वी घटना 74वी घटना जी राजीव गांधींनी आणलेली होती तेव्हा इलेक्शन कमिशन हे इंडिपेंडेंट होतं. इलेक्शन कमिशन मध्ये हस्तक्षेप करण्याचं कारणच नाहीये. तर इलेक्शन कमिशननी एकदा केलं आणि माझं म्हणलं सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की तुम्ही 4 आठवडे ह्याच्यावर काही निर्णय करू नका. ते असताना सुद्धा विधानसभेमध्ये तुम्ही 4च्या प्रभागाची मान्यता घेतली. तर वॉजंट इट अ कंटेम्प्ट ऑफ कोर्ट? तरी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होत नाही. म्हणून आजच्या तारखेला मी वारंवार सांगतो, लोकशाही धोक्यात. तर हे होते पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे सर. त्यांनी अनेक विषयावर देखील स्पष्टीकरण दिलेले आहे. आपण रोज नवीन अशा वेगवेगळ्या नेत्यासोबत आपण भेटत असतो. असे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या नवराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.